सरकार नरसिंह भाऊजींचं येऊ देत, नाहीतर परशु भाऊजींचं. वामन किल्लेदार काय, त्यांची लायकी तर भालदार चोपदारांचीच राहणार आहे ना. रागू मैना ज्या कुठल्या फांदीवर बसले असतील, फांदी सकट गायब करायचं. सगळ्यांनी नीट बघा, या घरातला कर्ता पुरुष पुन्हा त्याच्या जागेवर आलेला आहे. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. मग विचारा ना. तुमचं प्रेम होतं त्याच्यावर? एक मिनिट. इन्स्पेक्टर साहेब, मगाशी मी गप्प बसले ना, ते तुमच्या वयाचा मान ठेवून, मला घाबरून नाही. मला कळतंय ना तुम्ही कुणाला आणि काय प्रश्न विचारताय. मला माहिती होतं हे असं होणार म्हणून, म्हणूनच मला यांच्याशी एकटं बोलायचं होतं. त्यामुळे प्लीज तुम्ही आता जाऊ शकता. लग्न आधी नव्हतं आणि लग्नानंतर जे असतं म्हणजे जेवढं होतं. आणि ही कधीच खोटं बोलत नाही, कळलं? डोंट वरी मिस अमृता, माझंही अरेंज मॅरेजच झालंय, त्यामुळे त्या काय म्हणतायत ते मला कळू शकतं. थँक्यू फॉर युअर कोऑपरेशन आणि सॉरी मिस अमृता. सॉरी काय, तुमचं कामच तुम्ही केलंत ना. आता तरी चहा आणू का? नाही नको, मला मिस्टर परशुरामांना भेटायचंय. काय झालं? काय झालं? तुमच्या सगळ्यांचे सुटकी चेहरे काय आहेत? काय माहिती दिली का नाही त्यांनी? साहेब चुकून झालं. बोल, ये क्या बोल? समदड्या, संपवलं का काय त्याला? किती वेळा सांगितलं तुझ्या हातावर कंट्रोल ठेवत जा म्हणून. हे तो एकमेव माणूस होता ज्याच्याकडनं आपल्याला महत्वाची बातमी मिळाली असती. साला माझी चूक झाली. तुझ्यासारख्या माथेफिरूच्या हातात ही केस दिली मी. साहेब सांगितलं ना, चूक झाली. आम्हाला वाटलंही नव्हतं की घाव एवढा वर मी बसेल म्हणून. ह्याची विल्हेवाट कशी लावणार आहे आता? साहेब मी काय म्हणतो, ह्याला आपल्या नेहमीच्या जागी पुरलं तर? नाही, नको. पारसिकच्या बोगद्यात टाकून द्यायला, म्हणजे ट्रेन खाली आलाय असं वाटेल. जानकी, अगं जावई बापू कसे आहेत? बरेत आता. बरे आहेत ना? हां, मी काय म्हणते, मी आज गावाला जायचं म्हणते. नाही म्हणजे मला एक सांग, मी निघण्यापूर्वी या वनिताबाईंचं काय करू? नाही म्हणजे त्यांना मी माझ्याबरोबर घेऊन जाऊ का असं विचारते. नाही, तू एक काम कर, तू गावी परत जाण्याचं ठेवू नकोस. अगं पण मला जावंच लागेल ग, आता किती दिवस झाले आणि आता शेतीची कामं बी लई पडलेत आणि तुझे बाबा बी इतकेच आहेत ना, इतके दिवस. अगं हो, मला माहिती आहे. मी फक्त आजचाच दिवस थांब म्हणतेय ना. मी येते तिकडे, मग ठरवू. मला वनिताबाईंशी थोडं बोलायचं आहे. हां, पण त्याच्यानंतर त्या माझ्याबरोबर येणार आहेत का गावाला?
मला आत्ता काही माहिती नाही, माझं इकडचंच अजून काही नक्की नाही आहे. मी तिकडे येते, मग बोलू. बरं. ठेवते. अच्छा, म्हणजे परशुराम किल्लेदार तुम्ही? होय, मीच. हा प्रकार घडला तेव्हा तुम्ही नेमके कुठे होतात? घरातच होतो. हो, पण घरातल्या नेमक्या कुठल्या भागात होतात? कारण सगळ्यात आधी तुम्ही तिकडे पोहोचला होतात, त्यामुळे असंही सिद्ध होत आहे की त्यावेळेला तुम्ही जागे होतात. हा, ते काय आहे म्हणजे गेली कित्येक वर्ष मी असा जागाच आहे रात्रीचा. म्हणजे हे आपलं ॲसिडिटीचा त्रास आहे मला. ते गच्चीवर फेऱ्या मारत होतो. गच्चीवर होतात? होय होय. आणि तरीही तुम्ही त्या दुसऱ्या माणसाला पाहिलं नाही, असं कसं? म्हणजे आता ते कसं आहे, म्हणजे तो गच्चीवर आला असता की नाही तर पाहिलं असतं किंवा मी. अच्छा, गच्चीवरून आला असता तर. यावरून एक गोष्ट सिद्ध होतीये की तो माणूस गच्चीवरून आलेला नाही. मला राहून राहून एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की एक माणूस अदृश्य झाल्यासारखा तुमच्या या घरात शिरतो आणि साहेबांवर सरळ गोळीबार करून निघून जातो, आणि तरीही त्याला कोणीही पाहत नाही. कमाल आहे ना? अहो, ते आमचं घर एवढं लय मोठं आहे, म्हणजे कुठनं कोण येतोय, कुठं जातोय, कुणाला कसं काय कळणार? शुद्धीत असतोय कोण? आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे गच्चीत असलेल्या माणसाला, म्हणजे तुम्हाला, ते गनशॉट्स ऐकू जातात, पण शेजारच्या बेडरूममध्ये असणाऱ्या वामनरावांना ते ऐकू जात नाहीत. असं कसं? एवढा आहे तो, दारू डोसून पडला असेल तिकडं, किंवा त्यानं ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं असेल. काय सांगावा की त्यांनीच कोण? वामन्या? वामन्या? नाही, मान्य आहे मला, ते तुमचे भाऊ आहेत, पण सगळे परिस्थितीजन्य पुरावे हे त्यांच्या विरुद्ध आहेत. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे साहेब. असा विचार आम्ही कसं काय करू शकत नाही हो. म्हणजे त्यांचं आणि नरसिंहरावांचं पटत नव्हतं का? आता म्हणजे काय, आता काय सांगणार? न सांगितलेलंच बरं. आता काय सांगू आणि कसं सांगू? म्हणजे नरसिंह आणि वामन्या पाठीला पाठ लावून आलेले भावंड आयुष्यभर पाठीला पाठ लावूनच राहिले, आणि याचं प्रमुख कारण म्हणजे नरसिंहचं जानकी बरोबर झालेलं लग्न. लग्न झालेल्या दिवसापासून ह्यो वामन्या जरा जास्तच दारू टोचायला लागला. म्हणजे थोडं सविस्तर सांगा. आता बतावणी झालीच आहे तर लावणी का नाही उरकायची? तुम्हाला सांगतो, ही जानकी आहे की नाही, नरसिंहची बायको, ती या घरामध्ये पहिल्यांदा नोकर होती, नोकर, कामवाली, म्हणजे ते झाडू पोछा करतात की नाही तसं. ते माहिती आहे मला, ते पेपरात रकानेच्या रकाने आले त्याच्यावर. ज्या गोष्टी पेपरात लिहून आल्या नाही त्या मी तुम्हाला सांगतो. जो वामण्या आहे की नाही, त्याची बायको आहे लय श्रेष्ठ. वामण्याला कुत्र्यासारखी वागणूक द्यायची. हे कुत्रं आपलं हुंगत फिरतं इकडं तिकडं, आणि मी जानकीला नरसिंह दादाने गटवलं की नाही, तवापासून याची दारू सुरू झाली बघा. एकदम प्यायला लागला, आणि हे सगळं आता मारामारी सुरू झाली. सगळ्या मोठ्या फॅमिलीमध्ये हे असंच काहीतरी घडत असतं ना. ते सर्वसामान्य लोकांना कळणार कसं हो? पैशाच्या जोरावर दडपून टाकतात. म्हणजे कसं आहे साहेब, जमाना असा आलेला आहे
की गरीब माणसाला साधी सर्दी झाली की नाही त्याचा होतोय स्वाईन फ्लू, आणि श्रीमंत माणसाचा कॅन्सर मात्र सर्दीच्या भावात विकला जातोय. वा, म्हणजे आता तर मोटिव्ह पण सापडला. पण प्रश्न असा आहे की गनवर राजनचे ठसे आहेत. फायर झालाय तो राजनच्याच बंदुकीतून. वामनरावांचे ठसे कुठेच नाही आहेत. सोपं आहे हो, सोपं आहे की. म्हणजे बघा, नरसिंह दादाची आणि राजनची फायटिंग झाली असेल, त्यात राजनची पिस्तूल खाली पडली असेल, तेवढ्यात तिथं वामन पोचला असेल, वामनाने ती पाहिली असेल, पिस्तूल घेतली असेल, दादाला गोळी मारली असेल, पिस्तूल पुन्हा जशीच्या तशी राजनच्या हातात ठेवली असेल आणि बेडरूम मध्ये जाऊन बेवड्याचं नाटक करून पडला असेल. वा परशुराम साहेब, वा. तुम्ही तर CID मध्ये असायला हवं होतं. वामन्या साहेब, वामन्या माझा धाकटा भाऊ, श्रीकृष्णाच्या, राम लक्ष्मणाच्या, द्रौपदी अर्जुनाच्या गोष्टी सांगत मोठा केला त्याला. त्यानं त्याचा असा चुकीचा अर्थ काढला हो. अरे वामन्या, काय केलं रे तू, काय केलं? हे जिओ, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बाळा. माझ्यामुळे तुझं बारसं इतकं लेट होत आहे. बट डोंट वरी, आपण तुझं एकदम जोरदार बारसं करूया. जंगी पार्टी देऊया आपण. झोप. काय बघतेस? तुला काय वाटलं मला बाळाला खेळवता येत नाही, त्याला झोपवता येत नाही? जीवला आत्ता मीच झोपवलंय. तसं नाही, पण तिला खेळवताना जगाचं भान विसरला होतात तुम्ही. खरं सांगू जानकी, खूप निरागस असतं बाळाचं हसणं. तुम्हाला सगळं विसरायला लावतं. तुम्ही कोण आहात, कुठे आहात, कोणासमोर आहात याचा काही संबंधच उरत नाही. खूप निरागस असतात लहान मुलं. जेव्हा या बाळाची निरागसता निघून जाते ना, तेव्हा कदाचित माणूस मोठा झाला असं म्हणत असावे. नर्मदाताईंना पण विसरायला लावतं हे हसू. दादा, मला तुमच्याशी बोलायचं होतं थोडं. त्याआधी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे सुमित्रा. हेच की किती गोड लेक आहे तुझी. परशुला कर्मदरिद्रीच म्हटलं पाहिजे. अशी गोड लेक असताना सुद्धा तिला तो नाकारतो. हीच मुलगी जर आपल्या वामनला झाली असते तर त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं असतं. पण काळजी करू नकोस, मी बोलेन परशुशी, समजावेन त्याला. तो कसाही असला तरी माझा भाऊ आहे. त्याने यापूर्वी कितीही गुन्हे केले असले तरी या मुलीच्या एका हसण्यावर माफ केले ते. डॉक्टरांच्या औषधांमुळे जितका गुण आला नसेल तितका हिच्यामुळे आला. आणि म्हणूनच मी तुला शब्द देतो, यापुढे या मुलीच्या भविष्याची चिंता तू करू नकोस. ती जितकी तुमची मुलगी आहे तितकी माझी.
आता सांग, काय बोलायचं होतं तुला? या पोरीचीच काळजी होती, तुम्ही ती न सांगता मिटवली. आणखीन काय हवं मला? काय परशु शेठ, सकाळी सकाळी एवढ्या आनंदात कुठं निघाली स्वारी? अरे वाकण्या, तुझ्या आई बापानं काय संस्कार वगैरे केले की नाही? बाहेर जाणाऱ्या माणसाला कुठं निघाला तसं विचारायचं नसते. माझ्या आई बाबांनी मला एवढंच सांगितलंय, माणसं बघून वागत जा. तसं असेल तर तू माझ्यासमोर उभं राहायची लायकीच नाही तुझी. बरोबर आहे तुमचं. उद्यापासून तुमच्या समोर मी खाली बसून बोलत जाईल. अरे वा, दादाचा पोपट माझ्या पिंजऱ्यात येऊन कसं काय बोलायला लागला? हा पोपट भविष्य पण सांगतो. तुमचं सांगू भविष्य? अरे लेका, मी लोकांची भविष्य घडवतो, कळलं काय? मग दिगंबर उर्फ दिग्या घमंडेचं भविष्य का नाही घडवलं? नाहक गेला बिचारा. गेला म्हणजे? गेला म्हणजे रेल्वे खाली येऊन मेला. आत्महत्या केली असेल त्याने. केव्हा ना केव्हा तरी माणसाला पश्चाताप होतोच ना. पण त्याला काय कमतरता होती? संगत, चांगल्या संगतीची कमी होती. अरे वाकण्या, दुसऱ्यांच्या मरणाच्या बातम्या ऐकून बरं वाटतं रे तुला? मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला परशु शेठ, माझ्या आईबाबांनी मला एवढंच शिकवलंय, माणसं बघून वागत जा. त्यामुळे चांगली माणसं भेटण्यासाठी मी रोज देवाजवळ प्रार्थना करतो, माझ्या मनामध्ये चांगले विचार येऊ देत. ते तू मला का सांगतो? त्यामुळे तुम्ही पण काहीतरी यातनं शिका, ज्यामुळे तुमची ही प्रतिमा उजळून निघेल. निघू? जाता आता हे तरी सांगा, दिगंबरच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम कधी ठेवायचा? पंचांग बघून सांगतो. लाज नाही वाटत का रे वाकण्या तुला? एखाद्याच्या मरणाची बातमी तिखट मीठ लावून सांगताना? का? हे तिखट मीठ तुम्हाला का झोंबलं? तुमचा कोणी नातेवाईक होता तो? परशु शेठ, बाहेर निघाला होता ना तुम्ही? मग परत आत का चाललात? काय बाहेर माणसांच्या अंगावरून ट्रेन जाते, आमच्या अंगावरून एखादी ट्रॉली, मोठा ट्रॅक्टर जायचा. घरात राहिलेलंच बरं. नरसिंह, आता सगळं काही ठीक झालेलं आहे, तर थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. खूप दिवस झाले ना. बोल, जे बोलायचं ते बोल. मलाही खूप काही करायची उर्मी आली आहे. उत्साहाच्या भरात सगळं करून टाकू. रमावतीला शंभू महादेवाला अभिषेक करायला पाहिजे. तो तुझ्या हस्तेच करायचा आहे ना. आणि आपल्या चिवचं बारसं नको का करायला आता? अगं मग वाट कसली पाहताय? ज्या दिवशी अभिषेक असेल त्या दिवशी सगळी कामं बंद, आणि चिवच्या बारशासाठी लवकरात लवकर मुहूर्त काढा. चांगलं दणक्यात झालं पाहिजे बारसं. किल्लेदारांना शोभेल अशा थाटामाटात. अरे वा, आज बहीण भाऊ एकत्र? एकत्र वगैरे काही नाही. हाच मागे लागलाय माझ्या. अभ्यास करायला नको, नुसतं याच्या त्याच्या पाठीमागे फिरायला पाहिजे. अगं पण गृहपाठ झालाय की माझा कधीचाच. हो, फक्त गृहपाठच करायचा असतो, बाकीचा अभ्यास नसतो. आणि काय रे, शाळेमध्ये फक्त मराठी आणि चित्रकलेचाच अभ्यास येतात, बाकीचे विषय बंद केलं की काय? अगं जाऊ दे ग, येतो म्हणतोय ना तुझ्या बरोबर, मग जा की घेऊन. नाही, आधीच उशीर शाळेत गेलाय, परीक्षा जवळ आल्या, आणि जरा जास्त अभ्यास केला तर काय मेंदू झिजणार आहे का? अगं पण एवढं का टाळतीयस त्याला? कुठे जायचंय तुला? देवळातच चाललीये मी, आणि प्रश्न टाळण्याचा नाहीये, याला शिस्त लावण्याचा आहे. जरा अभ्यास करायला नको, नाहीतर एखाद्या दिवशी 4 चौघात लाच काढायला आपली.
ताई तू असं का बोलतेस? आता उगीच रडण्याचं नाटक करू नको नंतर मार खाशील. उगीच खायला कार आणि धरणीला भार. आता हिला काय झालं? काय माहित. गण्या चल माझ्या बरोबर. परशु कसा आहेस बाबा? मला काय दाढ भरली? मी बरा आहे. तू कसा आहेस? बरा आहेस का? पूर्वीपेक्षा खूपच बरा आहे. जरा इथे बोलायचंय तुझ्याशी. नाही बाबा, कामं पडलीत खूप, जायला पाहिजे. परशु इथे ये. आता आलंच पाहिजे. गणेश तू आज जा बाळा. जरा बोलायचंय तुझ्याशी. हे काय, तू नेहमी मला बोलतच असतो. आज मन मोकळं करण्यासाठी बोलायचंय. हे बघ दादा, माझं काय चुकलं असेल आत्ताच माफी मागतो तुझी. नाही परशु, माफी मी मागायची वेळ आली आहे. परशु आजपर्यंत आपल्यात जी काही भांडणं झाली, वादविवाद झाले, त्या सगळ्यासाठी मला माफ कर. मी अनेकदा तुझी कॉलर धरून तुला घरातून हाकलून देण्याची भाषा केली. त्या सगळ्यासाठी मी तुझी माफी मागतो. दादा, आज पेपरात माझं भविष्य काय आलंय माहितीये? अफवांवर विश्वास ठेवू नका. नाही परशु, आजपर्यंत मी कधी खोटं बोललो नाही. अफवा तर दूरच राहिल्या. म्हणजे तुला असं म्हणायचंय की माझ्याकडनं तुला कसलाच त्रास नाही? अजिबात नाही. पण माझ्याबद्दल मात्र तुझ्या मनात खूप राग आहे असं मला कळलंय. कधी कधी तर मला संपवून टाकावं असंही तुला वाटलं असेल ना? काय परशु शेठ, वाटलं का नाही असं?